त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक. निष्काळजी अधिकाऱ्यांची कानउघाडणी. बातमी त्र्यंबकेश्वर येथून. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विभागांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न आणि समस्या तात्काळ मार्गी लावल्या पाहिजेत. यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम आमदार खोसकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीत तालुक्यातील अतिवृष्टी, शेती, रस्ते, खतांची टंचाई, विद्यार्थ्यांची बस सेवा आणि कुंभमेळाव्याच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेतही आमदारांनी दिले. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि चर्चा. अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या समस्या. 2-3 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध होत नसल्याची तक्रार समोर आली आहे. यावर आमदारांनी कृषी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना तात्काळ खते उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. भूमी अभिलेख विभागाची कानउघडणी. भूमी अभिलेख कार्यालयाकडे शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. अधिकारी शेतकऱ्यांना विनाकारण हेलपाटे घालायला लावतात आणि प्रकरणे लांबवतात. यावरून आमदार खोसकर यांनी उपभूमी अधीक्षक यांना स्पष्ट शब्दात सुनावत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ही प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले. एसटी बस सेवा आणि विद्यार्थ्यांची कोंडी. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी बस वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस उशिरा येत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदारांनी संबंधित आगार प्रमुखांना धारेवर धरले आणि विद्यार्थ्यांसाठी तात्काळ योग्य बस फेऱ्यांचे नियोजन करण्याचे सांगितले. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कुंभमेळाव्याच्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. ही कामे अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांनी नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती आमदार खोसकर यांना दिली. रस्ते आणि वनविभागाचे प्रश्न. तालुक्यातील बरेचसे रस्ते हे वनविभागाच्या हद्दीत येतात. त्यामुळे रस्ते विकासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे. काही तांत्रिक समस्या असल्यास त्याची माहिती तात्काळ सादर करावी असे निर्देश देण्यात आले. सुंदरवाडी येथील रस्त्याचा प्रश्न. त्र्यंबकेश्वर जवळील सुंदरवाडी येथील स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आमदार खोसकर यांच्याकडे तक्रार केली. यावर आमदारांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार गणेश जाधव पाटील यांना स्वतः जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आणि सुंदरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. अनुपस्थित अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. या अत्यंत महत्त्वाच्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या आणि गैरहजर राहिलेल्या बेजबाबदार शासकीय अधिकाऱ्यांची गंभीर दखल आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली आहे. अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीला तहसीलदार गणेश जाधव पाटील, नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार सोनवणे यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नेते, सरपंच, उपसरपंच आणि सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर. दीड तास लागतोय. कुठलाही काही विषय राहिले असेल तर परत आपण मिटिंग घेऊ. पण जे काही पावसाळ्यामध्ये आता काही नुकसान झाले, घराच्या पडझडी झाल्या, काही रस्त्याचे झाले, काही मोरे झाले, काही उभे झालं, काही पिढोपिढीचे काम बरेच ठिकाणी काही अडकून गेले. म्हणून परवाच्या दिवशी अधिवेशन संपलं आणि तिथूनच दोन्ही तहसीलदारांना सूचना दिल्या. साहेब, आपल्याला शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे, बिबियाला खराब झालेलं आहे, परत बिबियाला पेरायचं आहे, काही बांध फुटले, काही कृषीच्या माध्यमातून काही रस्ते तुटलेले, काही मुलांच्या शाळा बऱ्याच या पाण्यामध्ये जवळजवळ 2-3 दिवस मुलं शाळेत गेले नाही, अंगणवाड्या बंद होत्या. त्याच्यावर काल मी पंढरपूरवरून नानाशी सुद्धा चर्चा केल्या. नाना, उद्या आपल्याला ठाकरेची मिटिंग निवृत्ती भवनाने सगळे कार्यकर्ते सगळंच होतो. परंतु अजूनही काही 1 महिना 15 दिवसापूर्वी परत आणखी मिटिंग आहे. परंतु
सरपंचाला माझी कळकळीची विनंती, जे ते काही आपल्या सरपंच ग्रुप असेल, ग्रुपवरती काही आता आज सरपंच काही उपस्थित असते, त्यांनी ग्रुपवर टाकावं. काही सरपंच काही जरी उपस्थित असतील, काही मशागतीचे प्रश्न असतील, काही रस्त्याचे असतील, काही रस्ते तुटले असतील, काही ठिकाणी बस, आता बस महत्वाची आहे. बरेचसे मुलं आपले अपडाऊन करताय, परंतु आता टायमिंग गाडी 12 वाजता जाती, मुलाची शाळा 2 तास बुडती. अशा काही गाड्या लेट आल्या तरी ते पण आपल्याला ताबडतोब रस्त्याची दुरुस्ती करून त्या शाळा टायमिंगमध्ये त्या बस गेल्या पाहिजे. काही ठिकाणी अंत्यविधीसाठी मशागती नाही, परंतु आपण तेच सरपंच सुद्धा, ज्या गावचा सरपंच तेच डबल काम सुचवतो. सरपंचाला सुद्धा माझी विनंती, ठाणापणा गटामध्ये असतील, हस्तूर परिसरामध्ये काही ठिकाणी 5 गावची ग्रामपंचायत आहे, काही ठिकाणी 10 गावची. आता मुलवड सारखी 22 गाव आहे, 22 पाडे, मोठमोठ्याला वस्ती आहे. शेवटचं गाव 12.5 किलोमीटर, 13.5 किलोमीटर आहे. अशा ठिकाणी काही सोयीसुविधा झाल्या नाही. सरपंचांना सुद्धा माझी विनंती आहे, आपण सुद्धा गट विकास अधिकारी म्हणून जरी आले नसेल त्याचं गोष्टी आपल्याला, तर ताबडतोब काही ठिकाणी अंत्यविधीसाठी काही मशागती असतील त्या कशातून घेता येतील. काही ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय अति तातडीचे आपल्याला घ्यायचे. जे काही समाचार शाळेचे गट शिक्षण अधिकारी आले नाही, त्याच्यावर ताबडतोब त्याला नोटीस काढून कारवाई झाली पाहिजे. जिल्हा परिषद कृषीचे आले नाही. आज शेतकऱ्याच्या जिव्हाळीचा प्रश्न दोन्ही वर्षे शेतकरी कुटुंबाच्या निगडीत आहे, त्याच्यावर वगैरे कारवाई झाली पाहिजे. ताबडतोब त्याची मिटिंग घ्या. काही अंगणवाड्या, काही कुपोषित बालकाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढं कसं जाता येईल. बऱ्याच ठिकाणी आपण 14 ठिकाणी मला वाटतं ग्रामपंचायती या अंगणवाड्या नाही, परंतु त्याला काय उपयोग न करता येईल. फॉरेस्टच्या माध्यमातून फॉरेस्टची काही मदत हे करता येईल. अजून आपण 1 महिन्याभरात, आज इथून 1 महिन्याभराने अजून मिटिंग घेता येईल. त्याच्यासाठी काही तालुक्यातले काही प्रश्न आपल्या सोडवायचे. या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी तातडीनं सुट्टीवर रात्री फोन केला, सगळ्या डिपार्टमेंटला सूचना दिल्या. बरेचसे डिपार्टमेंट उपस्थित राहिले आणि बरीचशी माहिती पण दिली. तसंच त्यात आमचे लाडके नेते, तालुक्याचं आधारस्तंभ, राष्ट्रवादीचे प्रदेशचे उपाध्यक्ष ते पण उपस्थित राहिले. आमचे सरपंच निवडणूक भाऊ सरपंच पाठीमागा बोरशे असतील, संपत असेल, सगळे सरपंच उपसरपंच उपस्थित राहिले. त्यांचं मनापासून अभिनंदन करू. आपण त्यांना ज्या ज्या सरपंचाला साराचे मीडियाचे गायकावरची ते उपस्थित आहेत, त्यांना मीडियाच्या बोरशे सरपंच धारसूरचे तोरणाचे ते उपस्थित आहेत. बोरशेची आपल्याला विनंती आहे की काही सरपंच आता असतील, अजून 1 महिन्याभरात काय काय आपल्या नुकसानी झालेले आहे. बऱ्याच ग्रामपंचायत आपण पोहोचलो नाही. तातडीची मिटिंग नाही दिवसाची मिटिंग, अजून आपल्याला 15 दिवसामध्ये काय करता येईल. बऱ्याच ठिकाणी वस्ती त्या बाजूला, शाळा ह्या बाजूला, आणि मुलं आता जाऊ द्या अवकाळी पाणी पडून, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा 4-4 महिने आपली मुलं शाळेत जाते नाही, त्याच्या मुलांचा अभ्यास होत नाही, मुलं अंगणवाडी जाते नाही, अंगणवाडी गावात त्या बाजूला पाडा, अशा काही आपल्याला उपयोग न करते. नंदुरबारला आमची कमिटी गेली, नाना अतिशय चांगल्या पद्धतीनं डिप्युटी मधून कलेक्टर आणि शो दोघांनी चांगली उपयोजना केल्या. लोखंडी पूल बांधून मुलं शाळेत कशा जातात, मुलं जातील मोटरसायकल जाईल, अशा पद्धतीनं त्या बाबतीत आपल्याला काही महसूलची मदत, पंचायत समिती, फॉरेस्टची काही मदत घेता येईल, कृषी मदत घेता येईल. आणि त्याच्यात कृषीने काही सूचना दिलेल्या आहेत की आपण ज्या आमच्या आदिवासी भागामध्ये विहीर खोदून काही उपयोग नाही, परंतु तळात 75च्या ऐवजी 3.5 लाख रुपये दिले, सामायिक 7 लाख रुपये दिले, 100% त्या ठिकाणी लोकांना फायदा शेतकऱ्यांना होईल. आमच्या आदिवासी भागाच्या शेतकऱ्यांना जितक्या जितक्या काय फायदा देते. खताच्या बाबतीमध्ये मी नाना त्या दिवशी बोललो की आम्हाला ते भात शेतीला जे लिक्विड देत आहे ते लिक्विड अजिबात लादू नका, ते अजिबात नका. ज्याला काय खताच्या गोण्या द्यायचे त्या द्या, त्याच्यावर 5 लिटर 10 लिटर ते लिक्विड तर काहीच फायद्याचं नाही. ते सक्ती त्या ताबडतोब दुकानदाराला आदेश करा, अजिबात कोणी शेतकरी त्याला 5 गोण्या 2 गोण्या द्या, त्याच्यावर लिक्विड देऊ नका. ती
अधिवेशनामध्ये मी मांडलेलं आहे. त्याच्यावर त्याची अंमलबजावणी पण कृषीमंत्र्यांनी त्याच्यावर ते शब्द पण दिलेला आहे. त्याच्यावर मतदारसंघामध्ये आदिवासी भागात अजिबात लागू नका. आणि शेतकऱ्याला काय उपयोग करता येईल, ग्राममध्ये घरकुलाची काही पडझड झाली असेल ती माहिती घ्या, फॉरेनची काही माहिती घ्या, सगळं माहिती घेऊन यंदा 20 तारखेला घ्यायची. हां 20-22 तारखेला काय 27 तारखेला 27ला परत मिटिंग घ्यायची. तर त्याच्यावर आपापली तयारी मग जिल्हा परिषद पीडब्ल्यूडी, बांधकामची पीडब्ल्यूडी, कृषी, फॉरेस्ट 27 तारखेला परत ही मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगला सरपंचांना मला माहिती घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज सगळे उपस्थित राहिले, खेळीमेळीच्या वातावरणात पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन आभार मानतो. पुढच्या यंदाला सगळं तयारीनिशी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. झंझट आमचे सभापती दिवस साहेब या ठिकाणी, अमृता भाऊने त्यांच्या काही समस्या मांडल्या, सभापती साहेब सुद्धा या ठिकाणी उशिरा का होईना त्यांना लेट माहिती झाली त्याबद्दल आपल्याला माहिती नसेल दिलगिरी व्यक्त करून 2 दिवसात जे काही 2 दिवसाचा स्थान आणि सगळे पाणी झाला तातडीनं एक मिटिंग आव्हानावर घ्यावा म्हणून ते पण उपस्थित राहिले. त्यांनी काही दिवस त्या ठिकाणी सभापती पद म्हणून सर्व तालुक्याचा कारभार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून काही सूचना पुढच्या वेळेस त्यांनी मला लेखी द्यावा, पुढच्या वेळेस आपण उपस्थित राहावं. पुढच्या वेळेस सगळे माझे सभापतींना या ठिकाणी माझे उपसभापती सगळ्याला उपस्थित करून पुढची मिटिंग चांगल्या पद्धतीने आढावा घ्यावी अपेक्षा करतो.